आणि आता महाविकास आघाडीचाच गुलाल सोलापूर आणि बारामतीमध्ये लागेल असा निर्धार विजयसिंह मोहिते पाटलांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी केला। आम्हाला कोणत्याही ईडीची भीती नाही असंही ते म्हणाले। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। धैर्यशील मोहिते पाटील यांची माढ्यातली उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे। 14 एप्रिल रोजी अकलूजमध्ये जयंत पाटलांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे आणि 16 एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। या सर्वांच्या मागे जे बॅकबोन म्हणून ओळखले जातात ते जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा आपल्यासोबत आहेत। दादा, ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि त्याला तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केला त्याला कुठेतरी मूर्त स्वरूप येते। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं। त्यामध्ये त्यांनी प्रत्येक कामं केली आणि त्यामध्ये रणजितदादाला जेवढं पुढं सहकार्य करता येईल तेवढं त्यांनी केलेलं आहे। त्याबद्दल खरं देवेंद्र साहेबाचं आव्हान मानावर तेवढं कमीच आहेत। वास्तविक पाहता ही निवडणूक लागली त्यावेळेस जर देवेंद्र साहेबांनी आम्हाला सांगितलं असतं की तुम्ही जर थांबा सुरुवातीलाच तर ही वेळ आली नसते, आम्हाला भाजप सोडायची वेळ आली नसते। आम्ही आमच्या पुतण्याला सांगितलं असतं, भैयाला सांगितलं असतं की जरा थांब बाबा, आपल्याला रणजितदादाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं, रणजितदादाला कमीपणा येईल असं काही करायचं नाही। परंतु धैर्यशील भैयाला त्याच्या कार्यकर्त्याने थांबू दिलं नाही। धैर्यशील भैया उभं राहायचं हे मला 2 महिन्यानंतर समजलं। पेपरमध्ये वाचलं, तुमचं टी व्हीवर ऐकलं, तेव्हाच मला समजलं की भैया उभा राहायचं म्हणतोय। आणि जेव्हा तासाला लागलं आणि कार्यकर्ते मागं लागले की काय झालं तरी मागं शिरायचं पडायचं नाही। पण आमच्यासमोर एकच प्रश्न होता सगळ्यांच्या घरातल्या मंडळीचा की आपल्या आदरणीय फडणवीस साहेबांना सोडायचं नाही, त्यांनी आपल्याला एवढं सहकार्य केलं त्यांना सोडायचं नाही। परंतु नाईलाज आहे, कारण ह्यावेळी जर आम्ही थांबलो असतो तर मोहिते पाटलाचं राजकारण हे संपलं असतं। माणसं आमचे कार्यकर्ते म्हणले असते की ही बेली आणि रणजितदादाला मंत्रिपद करून देतो, काहीतरी पालकमंत्री करतो म्हणून ही गप बसली असं म्हणले असते। आणि दुसरं असं म्हणलं असते की ह्यांच्याकडे काय तर गाभाळ आहे आणि ईडीला भिली म्हणून गप बसली। हे आम्हाला नको होतं। आम्ही काय ईडीला भिलो नाही किंवा ह्याला केलं नाही। आत्ता आम्ही रणजितदादांना सांगितलं आहे, आम्हाला आदरणीय फडणवीस साहेबांचा तेवढाच आधार आहे। आज आम्ही पक्षांतर करत असलो तर तू पक्षांतर करायचं नाही, फडणवीस साहेबांना सोडायचं नाही। आणि आम्ही परत सगळ्या कार्यकर्त्यांचं जोर होता, आम्हाला कार्यकर्त्यांनी सांगितलं की मग तुम्ही थांबायचं नाही आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आम्ही ही निवडणूक लढवतो आहे आणि आम्हाला खात्री आहे की हे आम्ही निवडून येणार। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।